कारण तिथे पंकजा मुंडे आज उपोषणाला बसलेले आहेत। लाक्षणिक उपोषण करतात 1 दिवसांचं। त्या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे आता हे आंदोलन करतात आणि आपल्याला माहिती आहे की रावसाहेब दानवे सुद्धा इथे पोहोचलेले। टीका तर करतायत आंदोलन। आता ते राजकीय पक्ष आमच्या विरोधातले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची भूमिका करणं भाग आहे। परंतु जनतेच्या हक्काच्या प्रश्नासाठी जर आम्ही आंदोलन करत असाल तर त्यासाठी विरोधी पक्षाने टीका करण्याचं काही कारण नाही। त्यांनी उलट या आंदोलनानंतर आपलं लक्ष या मागण्याकडे वेधलं पाहिजे आणि त्यातून सोडवण्यासाठी काय करता येईल। एकंदरीत बघितलं भूमिका मांडली भाजपची। आता पंकजाताई मुंडे या ठिकाणी आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। ताई, काय म्हणाले एकंदरीत जे मराठवाड्याच्या भाग्य बदलणारी योजना होती वॉटर ग्रीडची, ती हे सरकार करत नाही, त्याकडे लक्ष वेधण्याची। मी फार क्लिअरली सांगितलंय की हे उपोषण हे सध्या लक्षवेधी असं उपोषण आहे, लाक्षणिक उपोषण आहे। कारण सरकारने 5 वर्ष आमच्या सरकारने जी कामं केली त्या कामं काही प्रश्न असे निर्माण होतात की मग तुम्ही काय केलं, तर आम्ही केलंच, पण आता तेवढ्याच जलद गतीने याही सरकारने करावं। मला विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सकारात्मक आणि संवेदनशील आहेत आणि ते तशीच पावलं उचलतील। हे विरोध करणारं उपोषण नाही, हे लाक्षणिक उपोषण आहे लक्ष वेधण्यासाठी। हे अपेक्षा व्यक्त करणारं उपोषण आहे, आक्षेप व्यक्त करणारं नाही। माझी एकच इच्छा आहे की अनेक मागण्या मी ज्या आता आयुक्तालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचवल्या त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये कॅबिनेट घेतली तर मराठवाड्याच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा होईल। मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला न्याय देण्यासाठी पावलं उचलता येतील आणि म्हणून माझं हे निवेदन आहे की या उपोषणाच्या माध्यमातून सकारात्मक पावलं सरकारने व्हावी। मला या मराठवाड्याच्या प्रश्नावर पाण्याचा विषय येईल तेव्हा कोणत्या पक्षाचा कोण नाही, शेतकऱ्याला पाणी मिळावं, तरुणांना रोजगार मिळावा, इथलं स्थलांतर थांबावं। या पाण्यासाठी फक्त पिण्याच्याच पाण्यासाठी मराठवाडा लढतोय, सिंचनासाठी कधी आमची वेळ येणार, आणि याच्यासाठी हे उपोषण मी करत आहे। मला विश्वास आहे की याच्याबद्दल सकारात्मकतेने मुख्यमंत्री जलयुक्त शिवार तुमच्या खात्याची योजना होती, तिचे परिणाम चांगले दिसले असे आकड्यावरून दिसतात, ती योजनेबद्दल सरकार मला असं आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगते की जलयुक्त शिवार ही योजना यशस्वी योजना ठरली। मी स्वतः बीड जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यातले टँकर आम्ही 2 वर्ष बंद ठेवू शकतो आणि जिथे हजार टँकर लागायचे तिथे 5 आणि 6 टँकर अगदी डोंगरातल्या गावांना पोहोचायचे, हे म्हणजे शून्यावर आणली आम्ही ती संख्या। त्यामुळे हे यश आहे, पण जलयुक्त शिवार यशस्वी जर व्हायचं असेल तर पाऊस पडला पाहिजे, आणि पाऊस नसेल तर जलसंपदा विभागाकडून हक्काचं आमचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, कृष्णा खोऱ्याचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। त्याच्यामुळे आमच्या 3 जिल्ह्यांवर चांगला सुफलाम फायदा त्याचा होणार आहे। आष्टी पाटोदा या तालुक्याला फायदा होणार आहे, उस्मानाबाद लातूर जिल्ह्याला फायदा होणार आहे, आणि त्याच्यामुळे याचं काम आम्ही फार जलदगतीने केलं। आता या सरकारने पण तेवढं जलदगतीने जर केलं तर नक्कीच सरकार सकारात्मकतेने लोकही त्यांना अभिनंदनास पात्र ठरतात। तुमची दुसरी महत्वाची मागणी की जो अनुशेष आहे आर्थिक मराठवाड्यात तो प्रत्येक बजेटमध्ये 1000 कोटी समाविष्ट केले पाहिजे जेणेकरून अनुशेष दूर निघेल, त्याबद्दल? हो, अनुशेष आहे, जसं विदर्भ आहे, मराठवाडा आहे, हे पाण्याने आणि दुष्काळाने ग्रासलेले विभाग आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अनुशेष जर करायचा असेल तर रुटीन बजेटच्या पेक्षा जास्तीचे पैसे मराठवाड्याला दिले गेले पाहिजे। तर ही माझी मागणी आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांची मी भेट घेईनच आणि ही मागणी त्यांच्यासमोर काही तुमच्या आंदोलनावर टीका होते आता, इथे जलील असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील, की ही नौटंकी आहे, कारण 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस का केलं नाही, अशा पद्धतीचा प्रश्न विरोध केला आहे आणि ठणकावून केला आहे। सत्तेत नव्हते आणि नुसती लोकप्रतिनिधी होते तेव्हाही केलेला आहे, आणि आता तर मी लोकप्रतिनिधी देखील नाही तेव्हाही करते। म्हणजे मी माझ्या समाजाप्रतीचं दायित्व माझ्या समोर लागणाऱ्या पदांवर नाहीये, ते माझं असंच लोकांशी दिलेलं मी एक वसा आहे, लोकांना दिलेला एक शब्द आहे, मी आज ते करते। उलट हे मराठवाड्यातले आमदार आहेत, यांनी याचं स्वागत केलं पाहिजे, किमान टीका तर नाही केलं पाहिजे। तोच माझा प्रश्न होता, कारण इतर प्रदेशामध्ये सर्व आमदार खासदार टीका नाही केली, इतर प्रदेशामध्ये काही प्रदेशाचा जर विकासाचा मुद्दा असेल तर आमदार खासदार एकत्रित येतात। मराठवाड्याचं दुर्दैव आहे की तुम्ही उपोषण मराठवाड्याच्या भल्यासाठी करताय, पाण्याच्या प्रश्नासाठी, भले इतरांनी पक्षी अडचणी असतील पण सपोर्ट
जरी नाही केला तरी विरोध करताय, म्हणजे आपसातच आपल्या याच्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न सुटत नाही. मला वाटतं राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठवाड्याच्या उन्नतीसाठी समृद्धीसाठी सगळ्यांनी किमान त्याच्यावर टीका करण्याचं कोणाचाही काही कारण नाही, कारण मी कोणावर टीका करत नाही. मी अपेक्षा व्यक्त करते आणि सरकारकडेच अपेक्षा व्यक्त करणार, आणखी कोणाकडे करणार. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे सकारात्मकतेने घेतलं जाईल. बरं, चंद्रकांत खैरे असं म्हटलं की तुमच्या उपोषणाला ते उत्तर असं देणार की पाणी परिषद घेऊन. चांगलं आहे, मग ते माझ्या लोकांना तर फायदा होईल, जनतेला फायदा होईल. बरोबर आहे. माझ्या उपोषणानंतर इथे कुठलाही निर्णय झाला तर माझ्या उपोषणाचं सार्थक आहे. पाणी परिषद झाली, कॅबिनेट झाली, तर हे माझ्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होईल आणि मी त्याचं स्वागतच करीन. तर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे का तुम्ही हा प्रश्न? हो, नक्की भेटणार. या ठिकाणी प्रीतम ताई आहेत, परळीच्या खासदार. ताई, काय म्हणाल? औरंगाबादमध्ये तुमचं माझ्या मते पहिल्यांदा उपोषण. उपोषणच माझं आयुष्यातलं पहिल्यांदाच आहे हे. आणि जसं आत्ता ताईंनी सांगितलं तसं हे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे उपोषण आहे. आणि आम्ही आमच्या जे काही म्हणणं आहे, मागणं आहे, ते उपोषणाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचं मला वाटतं अतिशय लोकशाही पद्धतीने हे चाललेलं आंदोलन आहे. तर काय म्हणाल तुम्ही? सगळे लोकप्रतिनिधी विकासाच्या मुद्द्यावर एक येत नाहीत, खासदार असतील, आमदार असतील. नाही, यायला हवंय. म्हणजे संसदेत तर आम्ही खूप अशा विषयी चर्चा करतो आणि सगळे म्हणजे अक्रॉस द पार्टी लाईन, अक्रॉस स्टेट्स पण, की एखाद्या विकासाच्या मुद्द्यावरती पार्टीचा विषय बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा संसदेत होताना दिसते. पण काही खासदार बहुतेक संसदेतली चर्चा संसदेतच विसरतात आणि इथे आले की त्यांना त्याचा विसर पडतो असं दिसतंय. पण असं न करता सगळ्यांनी शेवटी आज पक्ष कोणताही असला तरी आम्ही निवडून कोणाच्या जीवावर येतो त्या माणसांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. तुमचा पक्ष काही असेल, पक्षाचे विचार काही असतील, तरी सर्वसामान्य जनतेची कामं करावी हे तर सगळ्या पक्षांचा विचार कॉमन असायला हवा आहे. ताई, एक शेवटचा प्रश्न विचारतो जाता जाता. 2000 तुम्हाला पण माझ्या बोलायचं. मी तुमच्या सोबत राहील. 2013ला उपोषण झालं होतं, मुंडे साहेबांनी इथं केलं होतं, तुम्ही त्या स्टेजवर होताय. आज तुम्ही तेच उपोषण पुढे कंटिन्यू करताय, काय म्हणाल? त्यावेळेस उपोषण आणि यापुढचं उपोषण. मुंडे साहेबांनी उपोषण केलं होतं, मी पण त्याच्यामध्ये सहभागी होते आणि तेव्हा सरकारने त्याची दखल घेतली. पतंगराव कदम यांनी येऊन ते उपोषण सोडवलं तेव्हा. आणि पाणी सोडण्यात आलं होतं, मराठवाड्याला पाणी मागितलं होतं मुंडे साहेबांनी आणि ते पाण्याचं आवर्तन देण्यात आलं होतं. आज साहजिक आहे, मुंडे साहेबांनी उपेक्षितांचं नेतृत्व केलं, उपेक्षित वर्गांसाठी नेहमी लढा दिला आणि तेच माझा उद्देशही तोच आहे. समाज सेवा करणं किंवा सामाजिक बांधिलकी ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि मी जिथे जन्मले त्या भाग सुजलाम सुफलाम व्हावा याच्यासाठी काम तर मी करणार. आणि याच्या पुढे महाराष्ट्राच्या इतर विभागातही काही अडचणी असतील तर त्यालाही आम्ही आवाज उठवू. एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी की 2013ला जे उपोषण सुरू झालं होतं ते उपोषण मी कव्हर केलं होतं. त्यावेळेस पंकजा मुंडेही त्या उपोषणामध्ये होत्या. आता गोपीनाथ मुंडे नाहीत, मात्र त्यांचा वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा मराठवाड्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत. आणि या उपोषणाची काय सांगता होते आणि या उपोषणाची काय दखल घेतल्या जाईल हे पाहावं लागेल.